आई ऐक ना माझं ऐकशील हां एक काम कर तू घरी जा फ्रेश हो आम्ही आहोत ना इकडे हां जातेस अगं काय रे कशी तब्येत आहे काकांची मध्ये अरे पण कोण होती ती पोरं असं घरात घुसून कसे आपण पोलीस कंप्लेंट केली तर ते करू आपण सगळं पण आता नको एकदा त्यांनी शुद्धीवर येऊ दे मग करू आपण सगळं हे बघा शांत व्हा तुम्ही काळजी नका करू सगळं ठीक होईल काकांना लवकर बरं वाटेल डॉक्टर आता धनंजयरावांची तब्येत कशी आहे काळजी करण्याचं काही कारण नाही आहे ना त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे आमचे उपचार सुरू आहेत पीटीएस पण दिले आहेत त्यांना पुढचे काही तास फार महत्वाचे आहेत म्हणजे काय झालं नक्की त्यांचा हेवी ब्लड लॉस झाला आहे त्यामुळे ते आमच्या अंडर ऑब्झर्वेशन आहेत अजून पण सध्या तरी काही सांगू शकत नाही चान्सेस फार कमी आहे डॉक्टर हे बघा आम्ही हवा तेवढा पैसा खर्च करतो पण तुम्ही त्याचा जीव वाचवा काय करा हो पहिले तुम्ही हे औषधं घेऊन या मी घेऊन येतो डॉक्टर हां बरं ऐका आणि त्यांचा ब्लड लॉस झाल्यामुळे त्यांना ब्लडची फार गरज आहे आपल्यापैकी कोणी मॅच डोनर आहे मी पॉझिटिव्ह आहे मी ठीक आहे तुम्ही या मी औषधं घेऊन येतो आलोच नाही कंडक्टर थांबितच आई बसा बसा राहू माझ्या कुटुंबावरचं विघ्न आलं ना ते फक्त तू दूर करू शकतो डॉक्टर म्हणतात की पप्पांची कंडिशन ना खूप खूप क्रिटिकल आहे काही कर पण माझ्या पप्पांना वाचव त्यांना जर काही झालं ना तर मला माहिती आहे त्यांनी लहानपणापासून मला फार प्रेम नाही दिलं पण त्यांनीच मला लहानाचं मोठं केलंय त्यांचं नाव मला दिलं मला कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही खरंच आज मी जे काही आहे ना ते फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे हात सुटते तुझ्यासमोर हवं तर माझं आयुष्य कमी कर पण त्यांचा वाढव माझ्या वडिलांना वाचव नाही नाही हा बरं झालंय आले एवढ्या गाईत आले झालं का काम धनाजीचा कार्यक्रम करेक्ट झाला ना ते झालं पण एक वाईट बातमी काय
माई आपल्या माणसांनी धनाजीवर हल्ला केला पण तेवढं तिकडं तेजप्रताप पोहोचली. तेज प्रताप ते कसं तिकडे पोचले, त्यांना कसं कळलं? माहित ते नाही माहिती पण पोचले हे नक्की. तेज प्रताप का करताय तुम्ही असं? का प्रत्येक वेळी आम्ही रचलेला डाव मातीमोल करताय? प्रत्येक ठिकाणी यांना जायचंच असतं का? बरं ती सोडत धनाची, त्याचं काय झालंय? माहीत धनाजीला आपल्या माणसांनी धुतलाय. मी तुम्हाला सांगतो 24 तासात धनाजीची विकेट कन्फर्म आहे. मरणार तो 100%. जालिंदर, आपल्याला शोकसभेची तयारी करायला पाहिजे, नियोजन करायला घ्या. नाही, काही झालं तरी व्याई होती आमची. सगळं नीट व्हायला पाहिजे शेवटपर्यंत. चांगलंय. ते औषधं घेऊन जा. डॉक्टर कुठे? डॉक्टर केबिन मध्ये. मी जाऊन भेटतो त्यांना. एक्सक्यूज मी. तेजप्रताप, जरा महत्वाचं बोलायचं होतं. आज जर तू योग्य वेळी तिथे पोहोचला नसतास ना तर माझ्या पप्पांचं ते कसे आभार मानून मला खरंच कळत नाहीये. थँक्यू. खरंच थँक्यू सो मच. मी कशाला थँक्यू म्हणताय? थँक्यू तर मी म्हणलं पाहिजे. आज तुम्ही जर वेळेत आला नसता तर माझा जीव गेला असता. पुन्हा जर असं काही बोलत ना तर याद राख, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला काहीही होणार नाहीये, कळलं? पण खरंच सगळं सत्य माहीत असू नये माझ्या पप्पांचा जीव वाचवण्यासाठी तू स्वतःचा जीव पणाला लावायला तयार झालास. तुझं मन खरंच खूप मोठं आहे. तुझ्यामुळे पप्पा इथपर्यंत पोहोचले. तुम्ही त्यांच्यासाठी इतकं रडताय, त्यांच्या मनात तुमच्यासाठी काहीच नाही हो. ते तुम्हाला मुलगी मानायला सुद्धा तयार नाही. काही बोललास का? नाही काय नाही. हे बघा, तुमच्या पप्पांना काहीच होणार नाही आणि मी इथं असताना काही होऊ पण देणार नाही. मी डॉक्टरांना भेटून येतो. तुम्ही आईपाशी थांबा. त्यांना तुम्ही शांत व्हा, नका काळजी करू. हे बघा, थंडर आहे, मी आहे, वैद्य आहे, आम्ही सगळं सांभाळून घेऊ. आम्ही आहोत ना. तेज प्रताप आहे. आमचे तेज प्रताप आहेत म्हणल्यावर काही काळजी करण्याचं कारण नाही. बसा.
हे बघा, जबाबदारी आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणं, लोकांची मनं सांभाळणं, आमचे तेज प्रताप या बाबतीत कधीच मागं पडत नाही. काळजी करू नका. कसं काय झालं हे सगळं? उधारी होती कोणाची? बैठावर होतं का काय? ते काय माहित नाही. 4-5 फूट कोणतरी आली, घरात घुसून तिला बाहेर खेचून येऊन त्यांना मारहाण केली. काय कळालंच मार्ग नाही. जशी मी जावई बापूंना फोन केला ना, ते आले वेळेवर. तुम्ही फोन केलता? बर. काय म्हणाले डॉक्टर? अजून काही नाही सांगता यायचं. जीवाला धोका आहे अजून. तू काय म्हणले ना? काय म्हणले? नाही पण मग ते थोरल्या लेकीला जावायला बोलून घ्यायला पाहिजे. आणि इतर नातेवाईक घ्या त्यांना पटापटा बोलवून. आता वेळ नाही. अगं पिया, तू बोल नको, तुला यातलं काही कळत नाही. हे बघ, अशा प्रसंगाला 4 माणसं आजूबाजूला असली का हुरूप येतो माणसाला. तू गप्प बस. आणि कसं आहे ना, आता डॉक्टर त्यांचे प्रयत्न करणार, आपण काय प्रार्थनाच करू शकतो नाही? प्रार्थना केली पाहिजे. आम्ही तर फक्त यमाला प्रार्थना करणार. हे यमदेवा, तुझी कृपा लवकरच त्या धनाजीवर होऊ दे रे बाबा. असं काय बघताय सुनबाई? असं कसं नाही? राजकारण एकीकडं, माणुसकी एकीकडं. आता तुम्ही राजकारणातले आमचे विरोधक असले आणि तुमचे वडील धनाजीराव ते आमच्याशी कसेही वागत असले तरी व्यायी आहेत ते आमचे. आणि ते असे मरणाच्या दारात असताना आम्ही इथं येणार नाही, असं कसं होईल? काळजी करू नका, रडू नका. होईल होईल सगळं ठीक. काही काळजी करू नका. धनाजीरावांना भेटता येत आहे का? आत नाही जायचं. फक्त बाहेरून बघायला परमिशन आहे. बर. वाचलास. आमच्या लेकाची कृपा झाली म्हणून वाचलास तू. आहेत बरे होईल सगळं ठीक. काही काळजी करू नका. नाही हेच प्रताप,
तुम्ही कधी आलात? आत्ताच आलो आम्ही. बर, तुम्ही इकडेच असलं पाहिजे, कळलं का? नाही काही लागलं तर कळवा आम्हाला. हं? आणि जागचं हालायचं नाही. कधी काही होऊ शकतं. नाही मी हिथंच आहे. मी ते आता डॉक्टरांना भेटायला गेलो होतो ना, त्यामुळं. नाहीतर मी हिथंच आहे, यांच्यासोबतच आहे मी. हिथंच आहे मी, हलणार नाही ना. तुम्ही नका काळजी करू, आहे मी. काही लागलं तर कळवा, आवता मी. ते आता बरे आहेत, काळजी करायची काय आता गोष्ट नाही. पण तुम्ही बोलाल, पण थोडं त्यांना स्ट्रेस देऊ नका. मला तुमच्याशी बोलायचं आहे थोडं. ऐका ना, बघा, आता नका काय बोलू, आता आराम करा. घरी गेल्यावर काय ते बोलूया. हा? नाही आता काय, मी जगतोय का मरतोय कोणाला माहित. पप्पा, माझ्या मनातलं मी जर बोललो नाही ना, माझ्या मनावर कर्ज राहील आणि माझ्या आत्म्याला शांती नाही मिळायची. असं इथेच घुटमळत राहील ठेव. काय बोलताय, असं काही नका बोलू प्लीज. पोरी वाईट ही नाही, तू नको वाईट वाटून घेऊ. माझ्यासारख्या माणसाला ही शिक्षा झाली आहे ना, हे बरं झालंय. हा, माझ्या कर्माची भोग आहे, दुसरं काही नाही. वैदी, मी लईच वाईट वागलो ना ग तुझ्याशी, लई वाईट वागलो मी खरंच. नाही नाही बोलू दे मला, लई वर्षाच मनात साचलेलं बोलू दे. तू पण म्हणते ना ते काय खोटं नाही. मी बाप व्हायच्या लायकीचाच माणूस नाहीये. देवाने एवढे सोन्यासारखी माणसं दिलेत माझ्या आजूबाजूला, मला नाही ओळखता आले ते माणसं. तर मी ना आज सगळं काही खरं खरं तुम्हाला सांगून टाकणार. त्यावेळी मी इन्शुरन्स कंपनीत कामाला होतो. कामासाठी रहिमतपूरला गेलो होतो. जोराचा पाऊस सुरू झाला, लय वेळ चालला तो पाऊस. त्यात येताना माझी शेवटची एसटी बी हुकली. काय करायचं, तेवढ्यात मला एक गाडी येताना दिसली. मी गाडीला हात केला आणि मला माणूस होता त्या गाडीत. त्या मला माणसानं माझा हात बघून गाडी थांबवली, मला गाडीमध्ये घेतलं. मी गाडीत माग बसलो होतो. बघतो तर गाडीमध्ये दोघं नवरा बायको आणि 8-10 महिन्याची एवढी कशी गोंडस बाळ होतं. असं बाळ. मी गाडीत बसलो तेव्हा त्या बाळाने माझ्याकडे पाहिलं आणि ती पोर
लय गोड हसली. आता मी त्यांच्याच गाडीत होतो, मग आपुलकी दाखवावी म्हणून मी त्या पोरीला असा हात केला. आणि मी असा हात केला तर ती पोर माझ्याकडे झेपवली. आमची गाडी खंबटके घाटामध्ये आली आणि एकदम जोराच्या पावसामुळं पुढचं 5 फुटावरचं बी काही दिसेना झालं. एकदम अंधार, काय कळना. तेवढ्यात रॉंग साईडने येऊन एका ट्रकने आमच्या गाडीला उडवलं. आमची गाडी अशी गडगडत तरी जाऊन पडली. त्या अपघातामध्ये त्या बारक्या पोरीचे जन्मदाते आई वडील तर गेले. मी बेशुद्ध पडलो. पण मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा ती बारकी गोड पोर अशी माझ्या कुशीत झोपलं होतं ग. आणि ती पोरगी म्हणजे ते तू आहे वैदिक, तू. बस धनाजी तेव्हा रडला, त्याच्यावर थेट आजच रडला येऊ धनाजी. काय नव्हतं ग माझ्याकडं. तू माझ्या घरात आल्यानंतरच माझी प्रगती व्हायला सुरुवात झाली. अशा या नशीबवान पोरीचा कम नशीबी करंटा बाप आहे ग मी. पण एक मिनिट, वैदे तुमच्यासाठी जर एवढ्याच लकी होत्या तर तुम्ही त्यांच्याशी असं का वागलात? जावई बापू, छोटस बाळ मी घरी आणलं खरं, पण घरामध्ये माझ्या पोटची मी एक पोरगी होतीच ना. दोघींना सांभाळायचं, दोघींचाही खर्च करायचा, म्हणजे माझ्या लय जीवावर यायला लागलं. म्हणून मी हिला असं लांब ठेवलं, परक्यावानी वागवलं. पण पैशाची सोग जाईना आणता येत. बरोबर आहे. आणि म्हणून तुम्ही माईंकडे पैसे मागितले आणि या सगळ्यात तुम्ही वैद्यांना पण नाही जावई बापू, नाही. यामध्ये वैद्याचा काय बी संबंध नाही. अहो तुला त्याचं काय माहिती बी नाही.